भारतीय राज्यघटनेची निर्मिती अभ्यासत असताना यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका ज्या राज्यघटना समितीने निभावलेली आहे त्याची माहिती जाणून घेणं खूप गरजेचं आहे, जिला कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली असं म्हणतात. राज्यघटना समिती भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं जरी असलं तरी त्यापूर्वी या घटना समितीच्या कल्पनेच्या विकासाचा विचार सर्वप्रथम करणं हे क्रमप्राप्त ठरलेलं होतं. 1934 साली भारतीयांना आपले भवितव्य ठरवण्याचा अधिकार असला पाहिजे आणि त्यांना आपली राज्यघटना बनवण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. त्यासाठी प्रौढ मतदानाच्या अधिकारांवर आधारलेली घटना समितीच हे कार्य योग्य रीतीनं करू शकेल असं उद्गार पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काढलेले होते. 1934च्या दरम्यान भारतामध्ये कम्युनिस्ट चळवळीचे नेते मानवेंद्रनाथ रॉय यांनी घटना समितीच्या कल्पनेला पहिल्यांदा चालना दिलेली होती. 1936मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं फैजपूर या अधिवेशनामध्ये घटना समितीच्या निर्मितीची अधिकृत अशी मागणी केलेली होती. कारण कोणत्याही देशाची राज्यघटना म्हणजेच देशाचा मूलभूत कायदा असणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय त्या देशाला सार्वभौमत्व प्राप्त होत नाही आणि तो देश प्रजासत्ताक गणराज्य बनू शकत नाही. आणि म्हणूनच भारताला ब्रिटिशांच्या तावडीतून सोडविण्यासाठी आणि भारताला एक सार्वभौम राष्ट्र बनवण्यासाठी भारताची स्वतःची अशी राज्यघटना असणं खूप गरजेचं होतं. आणि ती घटना निर्माण करायची असेल तर त्याच्यासाठी गरजेची आहे ती म्हणजे राज्यघटना समिती होय. 1936च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनामध्ये या घटना समितीच्या निर्मितीची मागणी केली गेली. 15 नोव्हेंबर 1939 रोजी प्रौढ मतदान अधिकारावर आधारलेली घटना समितीच्या निर्मितीची मागणी ही सी राजगोपालाचारी यांनी केली. पुढे 1940 साली ब्रिटिशांनी ही मागणी स्वीकारली देखील. 1940 साली ऑगस्ट महिन्यामध्ये लिनेलिथगो या व्हाईसरॉयनं अशी घोषणा केली की घटनात्मक योजना निर्मितीची जबाबदारी ही भारतीयांची आहे आणि ती योजना त्यांच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक धोरणांवर आधारलेली असली पाहिजे. त्याचबरोबरीनं अल्पसंख्याकांच्या मतांना देखील त्यामध्ये पूर्ण प्राधान्य दिलं पाहिजे. याला ऑगस्ट ऑफर म्हणून या मताला महत्त्व प्राप्त झालं होतं. कारण ब्रिटिशांनी भारतीयांच्या घटना समितीच्या निर्मितीच्या मागणीला प्रथमच मान्यता दिलेली होती आणि म्हणून याला खूप महत्त्वाचं स्थान होतं. 1946 साली ब्रिटनचे मजूर पक्षाचे नेते होते पंतप्रधान लॉर्ड ॲटली आणि भारतातील राजकीय पेच प्रसंग सोडवायसाठी त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील 3 मंत्र्यांना भारतामध्ये पाठवलेलं होतं. त्यापैकी एक होते सर पॅथिक लॉरेन्स, दुसरे होते सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि तिसरे होते अल्बर्ट अलेक्झांडर. आता ब्रिटनमध्ये मुळातच 2 पक्षांचं अस्तित्व फार पूर्वीपासून आहे. एक म्हणजे हुजूर पक्ष आणि दुसरा मजूर पक्ष. तर लॉर्ड ॲटली हे मजूर पक्षाचे नेते होते. या कॅबिनेट मिशननं भारतातील राजकीय स्थितीचा अभ्यास करून एक योजना तयार केली. त्रिमंत्री योजनेनुसार त्रिमंत्री मिशन योजनेनुसार प्रांतिक कायदेमंडळांनी एक घटना समिती तयार करावी. त्या घटना समितीमध्ये 389 सदस्य असतील. भारतातील प्रांतांचे अ, ब आणि क असे 3 गट पाडले जातील आणि प्रत्येक गटानं आपल्या प्रांतासाठी ही घटना तयार करावी. नंतर तिन्ही गटांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन संघराज्याची घटना तयार करावी असं ठरवण्यात आलं. दर 10 वर्षांनी घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार हा प्रांतांना देण्यात यावा. भारतातील प्रमुख राजकीय पक्षांचे सदस्य हे घटना समितीचे राहतील. 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेमध्ये अशी तरतूद करण्यात आली होती की भारतासाठी नवीन राज्यघटना निर्माण करण्यासाठी घटना समिती निर्माण करण्यात यावी. घटना समितीमध्ये 389 सदस्य ही सदस्य संख्या निश्चित करण्यात आली. ब्रिटिश भारतामधील प्रांतांचे यापैकी 292 प्रतिनिधी असतील. संस्थानांचे 93 प्रतिनिधी आणि चीफ कमिशनरच्या प्रांतातील 4 प्रतिनिधी असे एकूण 389 सदस्य या घटना समितीमध्ये असतील असं निश्चित करण्यात आलं. प्रांत आणि संस्थाने यांना आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार देण्यात आला. 10 लाख लोकसंख्येला 1 प्रतिनिधी असं प्रमाण ठरवण्यात आलं. प्रमाणशीर क्रमदेय एक मतदान पद्धतीनं म्हणजे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय सिंगल ट्रान्सफरेबल वोट या नात्यानं जुलै 1946मध्ये घटना समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. या सदस्यांची विभागणी अ गटात 187 सदस्य, ब गटामध्ये
35, क गटामध्ये 70 असे प्रांतांचे एकूण 292 सदस्य हे याद्वारे निवडले जातील आणि त्यामध्ये संस्थानिकांचे मिळून 93 प्रतिनिधी, यामध्ये अधिक दिल्ली, अजमेर, मेवाड आणि कुर्ग यांचे मिळून 3 प्रतिनिधी आणि ब्रिटिश बलुचिस्तानचा जो भाग होता त्याचा 1 प्रतिनिधी असे एकूण 389 प्रतिनिधी हे घटना समितीमध्ये निवडले जाणार होते. 1945 साली प्रांतिक विधानसभांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकामध्ये अर्थातच काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा म्हणजे 1585 प्रतिनिधींच्यापैकी 925 जागा या काँग्रेस पक्षाला मिळाल्या. प्रांतिक विधानसभांच्या सदस्यांकडून घटना समितीच्या सदस्यांची निवड होऊन काँग्रेसला 389 पैकी 212 जागा मिळालेल्या होत्या. यापैकी मुस्लिम लीगला 72 जागा मिळाल्या. संस्थानिकांच्या 93 जागांसाठी निवडणुका झाल्याच नाहीत. बाकीच्या 11 जागा या कम्युनिस्ट पक्ष, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन आणि इतर राजकीय पक्षांना मिळाल्या. घटना समितीची निवडणूक झाल्यानंतर तिची अधिवेशनं ही पुढील काळामध्ये मात्र काही नियमितपणे होऊ शकली नाहीत. बॅरिस्टर जिना यांना कॅबिनेट मिशनचीच योजना मुळात मान्य नव्हती आणि त्यामुळं मुस्लिमांचे हितसंबंध हे घटना समितीकडून सुरक्षित राहणार नाहीत. तेव्हा यापुढे मुस्लिमांनी आपल्या न्यायहक्कांसाठी स्वतंत्र कृतीचा प्रयत्न करावा असा ठराव मुस्लिम लीगच्या कौन्सिलनं केलेला होता. दरम्यान कॅबिनेट मिशनच्या योजनेचा आणि हंगामी सरकार निर्माण करण्यासाठी जी सूचना केली होती ती काँग्रेसनं मान्य केलेली होती. 14 ऑगस्ट 1946 रोजी पंडित नेहरूंना हंगामी सरकार स्थापन करण्यासाठी ब्रिटिशांकडून पाचारण करण्यात आलं. त्यावेळी देखील मुस्लिम लीगनं त्या कल्पनेला विरोध केला. दरम्यान 15 ऑगस्ट 1946 रोजी बंगालमध्ये कलकत्ता, नवाखाली, तिप्पेराह जिल्ह्यामध्ये दंगली कत्तली झाल्या आणि अराजकता सुरू झालेली होती. लॉर्ड वेव्हेल यांनी मुस्लिम लीगनं हंगामी सरकारला सहकार्य करावं यासाठी प्रयत्न केलेले होते. त्यांना काही प्रमाणात यश आलं आणि मुस्लिम लीग हंगामी सरकारमध्ये सामील झाली. तरी पण त्यांचा हेतू पाकिस्तान प्राप्तीचाच होता, कारण लीगला पंडित नेहरूंचं नेतृत्व मान्यच नव्हतं आणि त्यामुळं लीगनं घटना समिती काही काळ स्थगित ठेवण्याची मागणी देखील केलेली होती. त्यावेळी पंडित नेहरूंनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली की जर मुस्लिम लीग घटना समितीमध्ये आली नाही तर तिच्याशिवाय घटना समितीचं कामकाज चालू ठेवू. हिंदू मुस्लिमांमधील संघर्ष कमी करण्यासाठी पंडित नेहरू, बॅरिस्टर जिना, लियाकत अली आणि बलदेव सिंह यांना ॲटली सरकारनं लंडनला वाटाघाटी करण्यासाठी बोलावलेलं होतं. परंतु त्या वाटाघाटीतून फारसं काही निष्पन्न झालंच नाही. पंडित नेहरू आणि बलदेव सिंह घटना समितीच्या पहिल्या बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी भारतामध्ये परतले. परंतु बॅरिस्टर जिना यांनी पाकिस्तानच्या निर्मितीसाठी तेथं भाषणं दिली आणि पाकिस्तानची निर्मिती झाली नाही तर भारतामध्ये दंगली आणि अंतर्गत कलह माजेल असं देखील मत व्यक्त केलं. 9 डिसेंबर 1946ला घटना समितीची पहिली बैठक दिल्ली येथे झाली. त्याचं तात्पुरतं अध्यक्षपद डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांच्याकडे होतं. 11 डिसेंबर 1946ला या घटना समितीचे स्थायी अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबू राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली आणि हेच अध्यक्ष भारतीय राज्यघटनेचं पूर्ण कामकाज होईपर्यंत घटना समितीचे अध्यक्ष होते. घटना समितीच्या उपाध्यक्षपदी हरेंद्र कुमार मुखर्जी आणि घटना समितीच्या कायदेशीर सल्लागार पदावर BN राव यांना नियुक्ती देण्यात आलेली होती. घटना समितीच्या या पहिल्या बैठकीलाच जवळपास 207 सदस्य हजर होते. मुस्लिम लीगच्या सर्व सदस्यांनी या बैठकीवरती बहिष्कार टाकलेला होता. हिंदुस्थानच्या फाळणीचा निर्णय झाल्यानंतर घटना समितीमधील मुस्लिम लीगचे प्रतिनिधी वगळण्यात आले. त्यामुळं घटना समितीमध्ये काँग्रेस पक्षाचं प्राबल्य वाढत गेलं. घटना समितीमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधित्व जवळपास 82% वर गेलेलं होतं. म्हणजे एकंदरीत असं पाहता भारतीय राज्यघटनेची निर्मिती होत असताना जी घटना समिती नियुक्त करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचं प्राबल्य हे अधिक होतं आणि निश्चितपणे मुस्लिम लीगनं त्याच्यावरती बहिष्कार टाकल्यामुळं काँग्रेस पक्ष आणि त्याच्या नेत्यांकरवीच या बऱ्यापैकी राज्यघटना निर्मितीचा भाग हा पूर्ण झालेला आहे असं दिसून येईल आपल्याला.
आता या घटना समितीचं कामकाज हे कसं चालत होतं तर 9 डिसेंबर 1946ला हे कामकाज सुरू झालेलं होतं आणि 26 नोव्हेंबर 1949ला ते संपलेलं होतं. म्हणजे जवळपास राज्यघटना समितीचं कामकाज हे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतके दिवस चाललेलं होतं. या एकंदरीत कालखंडामध्ये घटना परिषदेच्या जवळपास 11 बैठका झालेल्या होत्या आणि या बैठकांना 165 दिवस लागलेले होते. भारतीय राज्यघटनेच्या मसुद्यांवर 114 दिवस चर्चा चालू होती. घटना समितीच्या कामकाजावर खर्च किती आला असेल तर जवळपास 63,96,729 रुपये खर्च या घटना समितीनं राज्यघटना निर्मितीसाठी केलेला होता. 1947च्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार घटना समितीला अधिकृत समिती म्हणून स्वतंत्र दर्जा देखील प्राप्त झालेला होता. या भारतीय घटना समितीची दुसरी बैठक ही 20 जानेवारी 1947ला सुरू झालेली होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946ला घटना परिषदेमध्ये मांडलेला ठराव या परिषदेमध्ये मंजूर करण्यात आलेला होता. हिंदुस्थानचे स्वतंत्र सार्वभौम गणराज्य निर्माण करण्यासाठी घटना परिषदेनं घटना निर्माण करावी असा ठराव यामध्ये संमत करण्यात आला. घटना समितीच्या या दुसऱ्या बैठकीच्या वेळी घटना निर्मितीच्या कामकाजासंबंधीच्या विविध समित्या यामध्ये स्थापन करण्यात आलेल्या होत्या. आता या समित्या कोणत्या होत्या आणि त्याचे अध्यक्ष कोणते होते, तत्कालीन अध्यक्ष कोणते होते याचा आढावा थोडक्यात घेणं गरजेचं आहे. तर यातली पहिली समिती म्हणजेच ड्राफ्टिंग कमिटी, घटनेची मसुदा समिती असं हिला म्हणतात. तर याचे अध्यक्ष होते डॉक्टर B.R. आंबेडकर. म्हणजेच घटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर B.R. आंबेडकर. दुसरी समिती होती कामकाजासंबंधीचे जे नियम ठरवायचे होते त्याची एक समिती होती, त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याचबरोबरीनं मार्गदर्शक समिती म्हणजे स्टिअरिंग कमिटीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. याचबरोबरीनं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे एकंदरीत 3 समित्यांचं कामकाज सोपवण्यात आलेलं होतं. एक म्हणजे संघीय युनियन समिती, दुसरी संघीय अधिकार समिती आणि तिसरी राज्यीय स्टेट घटना समिती. या 3 समित्यांचं कामकाज हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सोपवण्यात आलेलं होतं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे उपदेशात्मक ॲडवायझरी समिती ही होती. याच्यामध्ये मूलभूत हक्क, अल्पसंख्याक इत्यादी विषयीच्या उपसमित्या यामध्ये होत्या. मोत्युरू सत्यनारायण आणि सरदार वल्लभभाई पटेल हे 2 अध्यक्ष या उपदेशात्मक समितीवरती काम पाहत होते. त्याचबरोबरीनं राष्ट्रध्वज ॲडहॉक समिती जी आहे ती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याच अखत्यारीमध्ये होती. म्हणजे अशा प्रकारे या समित्या नियुक्त करून याचे अध्यक्षही तत्कालीन अध्यक्षही नियुक्त करण्यात आलेले होते. 14 ऑगस्ट 1947 पासून घटना समितीनं भारतीय संसद म्हणून कामकाज पाहण्याची जबाबदारी स्वीकारली. संसद म्हणून घटना समितीचं कामकाज चालू असतानाच जी.व्ही. मावळणकर जे होते ते सभापती म्हणून काम पाहत होते. 29 ऑगस्ट 1947 पासून घटनेच्या मसुदा समितीचं कामकाज सुरू झालेलं होतं. घटनात्मक सल्लागार म्हणून B.N. राव यांनी मसुदा तयार करण्याची जबाबदारी S.N. मुखर्जी यांच्यावर सोपवलेली होती. 1948मध्ये घटनेचा प्रकाशित मसुदा संपूर्ण देशभर पोहोचवला. घटनेच्या मसुद्यावरती वृत्तपत्रे, सभा याद्वारे चर्चा घडून आली आणि वर्षभर घटना समितीच्या मसुद्यांवर कलमवार विचारविनिमय चर्चा झाली. भारतीय जनतेकडून यावेळेला 7,635 सूचना आल्या आणि त्यापैकी 2,473 सूचनांवर प्रत्यक्ष घटना समितीने चर्चा केली. मसुदा समितीच्या अध्यक्षपदी अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील वेगवेगळ्या मसुद्यांवरती चर्चा घडून आणत एकंदरीतच 3ऱ्या वाचनाच्या वेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या सहीनं या घटनेला मंजुरी देण्यात आलेली होती. के. मुन्शी, N. गोपालस्वामी अय्यंगार, अलादी कृष्णस्वामी अय्यर, सय्यद मोहम्मद सादुल्ला, B.N. राव, T.T. कृष्णमाचारी, N. माधवराव इत्यादी या समितीचे इतर सदस्य होते. जवळपास 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या काळामध्ये अनेक अंगांनी घटनेच्या मसुद्यावरती चर्चा झाली. 3रं वाचन ज्यावेळेला होतं त्या वाचनानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या सहीनं या घटनेला मंजुरी देण्यात आली
म्हणजे 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी ही सुरू झालेली आहे. आता घटना समितीमधील महत्त्वाचे सदस्य प्रॉमिनंट मेंबर्स कोण होते, तर याच्यामध्ये राज्यघटना समिती सार्वभौम नव्हती, कारण तिचं कार्य जे आहे ते कॅबिनेट मिशन योजनेनुसार चालणार होतं. आणि या समितीमधील सदस्य जे होते ते प्रत्यक्ष प्रौढ पद्धतीने निवडले गेलेले नव्हते. त्यांची निवड ही प्रांतांच्या कायदेमंडळातील प्रतिनिधींच्या मार्फत अप्रत्यक्षपणे झालेली होती. आणि घटना समितीमध्ये विविध राजकीय पक्षांचे हितसंबंधी गटांचे प्रतिनिधी होते. याच्यामध्ये अनेक पक्ष सहभागी होते. काँग्रेस होता, हिंदू महासभा होती, मुस्लिम लीग होता, इंडियन ख्रिश्चन, वर्गीकृत जाती जमाती, पारशी उद्योग समूह, त्याचबरोबरीनं व्यावसायिक गट, अँग्लो इंडियन, आदिवासी समाज, शीख संस्थानिक, स्त्रिया, कायदेतज्ञ या वेगवेगळ्या गटांचे प्रतिनिधी या घटना समितीमध्ये होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अब्दुल गफार खान, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, अलादी कृष्णस्वामी अय्यर, कन्हैयालाल मुंशी, टी कृष्णमाचारी, श्रीकृष्ण सिन्हा, पुरुषोत्तम दास टंडन, आचार्य कृपलानी, सर फिरोज खान नून, हृदयनाथ कुंजरू, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, बॅरिस्टर जयकर, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, शंकरराव देव, विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, हवी कामत, पट्टाभी सीतारामय्या, दुर्गाबाई देशमुख, बेगम रसूल, एन माधवराव, झाकर अली खा, बाबू जगजीवन राम, चक्रवर्ती राजगोपालचारी, एन गोपालस्वामी अय्यंगार, डॉक्टर जॉन मथाई, मीनू मसाणी, राजकुमारी अमृत कौर, सरदार बलदेव सिंग, सरदार हुकुम सिंग, ब्रिजलाल बियाणी, राजबहादूर, रामनाथ गोयंका, डी.पी. खैतान, हंसा मेहता, एन.जी. रंगा, सर सय्यद महम्मद सादुल्ला, कैलाशनाथ काटजू, फ्रँक अँथोनी, नीलम संजीव रेड्डी, नवी गाडगीळ, केशवराव जेधे, जे.व्ही. मावळणकर, फिरोज गांधी, गोविंद वल्लभ पंत यासारखे ख्यातनाम, नामवंत, हुशार व्यक्ती या घटना समितीमध्ये होते. घटना समितीमध्ये अनेक सदस्य हे कायदेतज्ञ होते, काही कायदे पंडित होते, काही राजकीय विचारवंत होते, काही राज्यकर्ते होते, बुद्धिवादी, अनुभववादी, समन्वय वृत्तीचे, कुशाग्र बुद्धीचे असे अनेक नेते या घटना समितीमध्ये होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या घटना समितीचं कामकाज चाललेलं होतं आणि अर्थातच या सर्व नेत्यांनी त्यांना सहकार्य केलेलं होतं. म्हणजे अशा प्रकारे निर्माण झालेल्या राज्यघटनेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंतिम मान्यता दिली. आणि त्याचवेळी भारतीय राज्यघटनेमध्ये एकंदर 395 कलमे आणि 8 परिशिष्ट होती. सध्या राज्यघटनेची परिशिष्ट ही 14 झालेली आहेत. वेळोवेळी राज्यघटनेमध्ये दुरुस्त्या झाल्या आहेत आणि अनेक उपकलमं देखील या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. म्हणजे अशा प्रकारे घटना समितीचं आपण एकंदरीत कामकाज पाहिलं तर हे कामकाज जे सुरुवातीला 1946 साली जे सुरू झालेलं होतं हे कामकाज 1949 साली संपलेलं आहे. आणि या घटना समितीनं एक जगातील सर्वात मोठं लिखित विस्तृत असं संविधान निर्माण केलेलं आहे. एक महत्त्वपूर्ण जबाबदारी पूर्ण केली आणि त्याचमुळं भारत हे एक प्रजासत्ताक गणराज्य बनलेलं आहे.